मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावातील नागरिकांना तात्काळ शासकीय मदत मिळवून द्यावी यासाठी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने आज तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, हसनाड, रावण गावात झालेल्या या प्रलयामध्ये सर्व गावातील घरे बुडून सर्वांचे संसार उघड्यावर पडले आहे व शेकडो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत। पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अफाट नुकसान झालेले असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर 1 लाख रुपये द्यावेत। पडझड झालेल्या उद्ध्वस्त कुटुंबांना प्रति कुटुंब 50,000 रुपये मदत द्यावी। मयत झालेल्या कुटुंबांना 20 लाखाची मदत करावी व शेतीचे व घराच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्यांना मावेजा देण्यात यावा। या विविध मागणीसाठी तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। यावेळी मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, शंकरराव इंगळे, सुभाष रावणगावकर, सुनील मुक्कावार, शेख शादुल, ॲडव्होकेट लक्ष्मण सोमवारे, पांडुरंग शिंदे, शिवकुमार देवकत्ते, युवराज चव्हाण, कैलास माधसवाड, मुजीब शेख, राजू पाटील, शिंदे पाटील आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मुखेड तालुक्यामध्ये एवढी मोठी घटना होऊन अनेक लोकांचे बळी जाऊन आज पालकमंत्र्यांनी देखील इथं त्याची दखल घ्यायला पालकमंत्री आले नाहीत। अनेक पुढारी येऊन फक्त गावाला भेटी देऊन फोटो सेशन करतायत आणि निघून जातात। हे पुनर्वसन ज्या लोकांचं झालेलं आहे, जे लोक गावातून बाहेर येऊन बसलेले आहेत त्यांना भेटून त्यांना आश्वासनं देऊन ते आज 4-5 दिवस झाले कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही। अनेक सामाजिक वेगवेगळ्या संघटना त्यांना मदत करत आहेत, कोणी कपड्याची मदत करते, कोणी अन्नधान्याची मदत करते, पण प्रशासनाकडनं कोणतंही ठोस असं पाऊल अद्याप उचलल्या गेलेलं नाही। मुखेड तालुक्यामध्ये जे गेल्या 14 तारखेपासून जे 4 दिवस जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये लेंडी धरणाच्या भागामध्ये त्याला लेंडी धरण पूर्णपणे भरल्यामुळं जे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये जे गावं येतात, प्रामुख्याने हसनाळ, भेंडेगाव, त्याच्यानंतर तुमचं रावणगाव, भिंगोली इत्यादी अनेक गावामध्ये, मुक्रांबाद अनेक गावामध्ये बॅकवॉटर त्याचं शिरलं आणि बॅकवॉटर त्या गावामध्ये गेल्यामुळं अनेक घरं त्या क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं। अनेक घरं त्या पाण्यामध्ये बुडून गेले आणि अनेक लोकांची जीवितहानी होऊन अनेक जनावरे व घरं सगळ्यांचे संसार उघड्यावर पडले। खरं म्हणजे त्या 4 दिवसापूर्वी जे अतिशय भयानक घटना झाली, या महाराष्ट्रामध्ये मुखेड तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा त्याचा फटका मुखेड तालुक्याला बसला, देगलूर तालुक्याला बसला, सदर गावातील लोकांना। ही घरभरणी जी आहे शासनाच्या वतीनं जी लेंडी धरणामध्ये घरभरणी केली अतिशय चुकीच्या कालावधीमध्ये केलेली आहे। सहसा धरणाची घरभरणी जी आहे ते जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला करायची असते। गेले 39 वर्ष या कामाला जवळपास काम अपूर्ण राहिलं आणि आता जे आहे एवढी शासनानं प्रशासनानं ही घरभरणीची घाई केली। अनेक नागरिकांनी 2 महिने थांबण्यासाठी घरभरणीसाठी विनंती केली, पण त्या विनंतीचा मान न देता किंवा विनंतीला काही थारा न देता प्रशासनानं जे आहे अरेरावीपणानं ही घरभरणीचं काम हाती घेतलं आणि कशालाही सामान्य जनतेला न जुमानता तिथं पोलिसांना पाचारण केलं, मिलिटरीला पाचारण केलं आणि नागरिकांची मुस्कटदाबी करून चुकीच्या वेळी घरभरणी केली। त्याचं झालं असं की गेल्या 14 तारखेपासून जे 4 दिवस जो पाऊस झाला त्या पावसामध्ये जे आहे लेंडी धरणाचे फक्त 2 दरवाजे उघडे होते, बाकीचे 4-5 दरवाजे पूर्ण बंद होते आणि ते दरवाजे उघडण्याचा कोणतंही नियोजन प्रशासनाकडे नव्हतं। त्यामुळे जे आहे धरण पूर्ण 80% भरलं आणि 80% धरण भरल्यामुळं त्याचं बॅकवॉटर जे आहे तुमचं हसनाळ आणि इतर गावामध्ये मुक्रांबाद, रावणगाव इत्यादी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अगदी 2 तासामध्ये त्या दिवशी रात्री जे आहे पाण्याचा प्रवाह आला आणि त्याच्यामध्ये हसनाळमध्ये लोकांना जवळपास रात्री जे पाणी आलं तिथं 1:30 वाजता तिथं पाणी आलं गावामध्ये आणि एका अर्ध्या तासामध्ये ते गाव पूर्ण अख्खं गाव बुडालं। लोकांनी कसं तरी आपला जीव वाचवण्यासाठी अगदी 10-15 मिनिटामध्ये गावाच्या बाहेर लोक काही गेले, काही जण जाऊ शकले नाही, न गेले त्या लोकांना ज्यांना निघता आलं नाही त्यांचा जीव गमवावा लागला। त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये 3 महिला व 2 पुरुषांचा निधन झालं। अशा या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहेत आणि ही जी मोठी जीवितहानी झालेली आहे, आज आम्ही प्रत्यक्ष आमची टीम मुखेड तालुक्यातील व
पदाधिकारी यावरील गावांना भेट दिली असता अतिशय दयनीय अशी अवस्था तिथे दिसून आली. लोकांना, त्या जनतेला तिथं स्वयंपाक करून खायला देखील इंधनाची सोय नाही. बाहेर निघालेल्या लोकांना कपड्याची सोय नाही. त्यांचे कपडे, त्यांचे भांडे सगळं काही त्या गावामध्येच राहून गेलेलं आहे. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष मूळ गावात गेलो, मूळ गावात आता अद्याप कुणी गेलं नाही. त्या मूळ गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक घरामधनं लोक आपलं आपलं सामान काढण्यासाठी धडपडत होते. खाजगी ट्रॅक्टर लावून सामान काढत होते. कोणत्याही प्रशासनाची कोणतीही कसल्याही प्रकारची त्यांना मदत मिळालेली नाही. आणि अशा प्रकारे जे आहे अनेक लोकांना ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागत आहे. आज आरोग्याचं तिथं अनेक जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत. गावामध्ये आता रोगाची साथ पडण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. जनावरे, म्हशी, गायी, ढोरे, शेळ्या सगळं काही तिथं मरून मृत अवस्थेत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लहान लेकरांना आता आम्ही बघितलं, अनेक स्त्री पुरुषांना तापीमध्ये ते फणफणत आहेत. त्यांना वस्त्र नाही, निवारा नाही. निवारा जो केलेला होता तो नवीन काही निवारा ते केलेला नाही. पूर्वीच्या निवारामध्ये त्यांना कोंबलेला आहे. कोणतंही साधन त्यांना नाही. अशा परिस्थितीमध्ये हे शासन जे आहे अगदी बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन शासनाकडे या सर्व ज्या पूरग्रस्त जे लोक आहेत, पूरग्रस्त जे नागरिक आहेत, त्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, जीविताचं नुकसान झालेलं आहे, अनेक लोकांचे उद्योगधंदे त्याच्यात बुडून गेलेले आहेत. यांना तात्काळ मदत द्यावी शासनाची. आणि जे लोक मयत झालेले आहेत त्यांना प्रत्येकी 20-20 लक्ष शासनाकडनं त्यांना द्यावं असं आम्ही निवेदन दिलं. शेतीचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना जवळपास 2-2 लक्ष रुपये त्यांना मदत करावी. ज्यांचे घरं पडलेले आहेत, ज्यांचा संसार उद्ध्वस्त झाले आहे, त्यांना त्वरित 1-1 लक्ष रुपयाची मदत करावी असे आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि हे जर लवकर साध्य नाही झालं, शासनानं जर लवकर दखल घेतली नाही, तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाच्या वतीनं या प्रशासनाला घेराव घालून ही मदत तात्काळ कशी देता येईल यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरून आंदोलन करूयात. आणि त्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांना जे आज त्यांच्यावर जे संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये सामील होऊन त्यांचं दुःख निवारण करण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी शक्य तेवढा आम्ही प्रयत्न करूयात.